घटना आहे नांदेडमधील सक्षम आणि आचल यांच्या प्रेमाची। 25 वर्षांचा सक्षम आणि 21 वर्षीय आचल, दोघंही साधे मनाने निर्मळ। सक्षम ताटे आणि आचल मामिडवार यांचं प्रेम मागील 3 वर्षांपासून उमलत होतं। सक्षम पहिल्यांदा आचलच्या घरी तिच्या भावांच्या सोबतीनं आला होता। तिचे दोन्हीही भाऊ हिमेश आणि साहिल सक्षमचे चांगले मित्र होते, त्यामुळे सक्षम त्यांच्यासोबत घरात सहज ये जा करत असे। त्यांच्या घरातील चहा घेणं, हसणं, गप्पा मारणं या साऱ्या वातावरणातच एक दिवस सक्षम आचलच्या मनात हळूहळू शिरला आणि आचलही सक्षमकडे नकळत ओढली जाऊ लागली। एकमेकांवरील प्रेम कबूल करायला त्यांना जास्त वेळ लागला नाही। ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते दोघांनाच कळले नाही। त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। ते इतकं सहज, इतकं शांत आणि इतकं निर्मळ की काळालाही ते बदलवणं अवघड वाटलं। पण त्यांच्या प्रेमाला जगाने विरोध करायला वेळही लावला नाही। आचलच्या घरासमोर सर्वात मोठी भिंत होती त्यांची जात। आपल्या मुलीनं कोणाशी प्रेम करायचं, आयुष्य कोणासोबत घालवायचं हे ठरवण्याचा अधिकार तिला असावा हे तिच्या कुटुंबाला मान्यच नव्हतं। आचलचा वडील गजानन कठोर, हुकुमशहा आणि घरात स्वतःचा शब्दच अंतिम मानणारा व्यक्ती। त्याचे 2 मुले हिमेश आणि साहिल त्याच्याच मार्गावर चालणारे होते। घरात गुलामी निर्माण करणाऱ्या नियमांची ही त्रिमूर्ती होती जणू। आचलचे आयुष्य वर्षभर आधीच बदलत गेलं, जेव्हा एका दिवशी तिच्या मोबाईलवर सक्षमचे आणि तिचे काही फोटो पाहून वडिलांचा चेहरा एखाद्या वादळासारखा बदलला। हे कोण आहे? त्यांनी संतापाने विचारलं। मित्र, आचलनं थरथरत्या आवाजात सांगितलं। मित्र की अजून काही? तिच्यावर ओरडा वाढला, घरात शंका वाढली आणि त्या दिवसापासून नरकाची सुरुवात झाली। गजानन आणि तिचे दोन्ही भाऊ आचलवर सतत प्रचंड दबाव टाकत राहिले। सक्षम विरोधात गुन्हा दाखल कर, नाहीतर आम्ही त्याला संपवू। ती रडत होती, घाबरत होती, पण प्रेमाचा दुरा तिने सोडला नाही। मात्र अल्पवयीन असताना दबावामुळे तिनं सक्षम विरुद्ध तक्रार केली। त्या तक्रारीमुळे सक्षमवर MPDA लावण्यात आला, पण आचल मनाने मोडली नव्हती। 18 वर्षांची होताच ती स्वतः कोर्टात जाऊन सक्षमच्या बाजूने उभी राहिली। आपण पळून जाऊन लग्न करू म्हणाली, पण सक्षमने तिचा हात धरला आणि हळूच तिला म्हणाला, मी तुझ्यावर खरं प्रेम करतो, पण तुझ्या घरच्यांना विरोध करून पळून जाणं मला मान्य नाही। मी त्यांना मनवेन। तुझ्या वडिलांचा मी खूप आदर करतो। त्यांचं बोलणं ऐकून आचल त्या क्षणी त्याच्या प्रामाणिकतेला हरली, अजून जास्त प्रेम त्याच्यावरती करू लागली। पण त्याच्या त्या प्रामाणिकतेला तिच्या कुटुंबाने शत्रू मानलं। दिवस जसजसे जात होते तसतसा गजाननचा राग आणि कटुता वाढत होती। शस्त्र काढून त्याला धमक्या दिल्या जात होत्या। त्याला संपवणारच हे वाक्य आचलच्या कानात वारंवार घुमू लागलं होतं। तू आपल्या जातीतल्या दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत लग्न कर, आम्ही ते लावून देऊ, पण सक्षम सोबत लग्न करून देणार नाही। आपली जात वेगळी आहे असे तिला वारंवार म्हटले जात। पण जिथे प्रेम सत्य होतं तिथे द्वेष अधिक तीव्र होत गेला। तिच्या घरच्यांनी तिला व सक्षमला शस्त्र दाखवून धमक्या देणं काही थांबवलं नाही। त्याला मारून टाकू हे वाक्य तिच्या अंगावर काटा आणायचं आणि तरीही सक्षम तिला म्हणायचा, तू घाबरू नकोस, मी तुला लग्न करून आपल्या घरी घेऊन जाईन, पण तुझ्या घरच्यांना आदर देऊन, तुझ्या वडिलांचा मान सन्मान वाढवून। पण काळोख्या नियतीनं पायवाटे त्यांना कुठे घेऊन जाणार हे दोघांनाच माहिती नव्हतं। 27 तारखेचा तो दिवस आला, तोच वादळासारखा। सकाळी आचलचा लहान भाऊ तिला पुन्हा पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याचा हट्ट करू लागला। सक्षमवर गुन्हा नोंदव असा दबाव तिच्यावर तो टाकू लागला। पण आचलनं पोलिसांसमोर स्पष्ट सांगितलं, मला सक्षमवर काहीही गुन्हा दाखल करायचा नाही। त्यावेळी एका पोलिसाने तिच्या भावाला चिथावल्याचं तिने स्वतः ऐकलं। रोज माऱ्या करून इथे येऊ नकोस, ज्याच्यासोबत तुझ्या बहिणीचं प्रेम प्रकरण सुरू आहे त्यालाच संपवून इथे ये। त्या वाक्यानं तिच्या आयुष्यावर शिक्कामोर्तब केलं, अजाणतेपणाने पण कायमचं। संध्याकाळी आचलला आई आणि नातेवाईकांसोबत माननोवतला नेण्यात आलं। म्हणे देवदर्शन करून येऊ,
पण हा प्रवास देवाकडे नसून एका भयंकर वास्तवाकडे घेऊन जाणारा होता. मानवतला पोहोचल्यावर काही वेळात पोलीस तिथे आले आणि त्यांच्यासोबत तिचे वडील आणि दोन्ही भाऊही. आचलच्या शरीराला एका क्षणात थरकाप बसला. हे इथे का आले? ती सतत त्यांना विचारत होती. पण तिला सांगण्यात आलं, सक्षमला 2-3 टाके लागलेत, तो रुग्णालयात आहे. तिच्या शरीरातील प्रत्येक शिरा अस्वस्थ झाली. तिच्या मनात एकच आवाज ओरडत होता, काहीतरी चुकीचं घडलं आहे. नांदेडला परत आल्यानंतर तिनं पोलीस स्थानकात पाहिला सक्षमचा निर्जीव रक्ताने माखलेला एक फोटो. तिचं विश्व त्या क्षणीच उद्ध्वस्त झालं. तिने आक्रोश केला, पण वास्तव तिच्या हातातून वाळूसारखं निसटत गेलं. त्या दिवशी सक्षमला तिच्या घरच्यांनीच बोलावलं होतं, तेही गोड गोड बोलून, तुमचं लग्न करून देऊ या आशेवर. जात बदलायला देखील तो तयार झाला होता तिच्यासाठी. पण त्याला नशा करून तिथं त्यांनी बेशुद्ध केलं गेलं. त्याच्यावर 3 गोळ्या त्यांनी झाडल्या, पण तरीही तो जिवंत होता म्हणून त्याच्या डोक्यावर फरशी आणि जड वस्तूने वार करून त्याचे श्वास कायमचे थांबवले गेले. आचलच्या अंतर्गत जागातील प्रकाश एका क्षणातच विझला. पण त्याच क्षणी एक नवीन शक्ती तिच्यात निर्माण झाली, सक्षमच्या प्रेमासाठी शेवटपर्यंत उभं राहण्याची. अंत्यविधीपूर्वी तिने जे काही केलं ते इतिहासात कोरलं जाईल असं होतं. तिने सक्षमच्या मृतदेहाशी विधीपूर्वक लग्न केलं. हलकेच हळद कुंकू लावलं, त्याच्या छातीवर हात ठेवून मंगळसूत्र धारण केलं आणि म्हणाली, सक्षम गेला मला सोडून. या जगात आता तो नाही, पण आमचं प्रेम मेलं नाही, नेहमीच ते जिवंत राहील. त्यांनी शरीर मारलं, आमचा आत्मा नाही. तिथं जमलेल्या लोकांच्या डोळ्यात हे दृश्य पाहून पाणी आलं होतं. सक्षमच्या आईनं तिला मिठीत घेतलं. माझा मुलगा गेला ग म्हणून ती रडू लागली. तेव्हा आचल म्हणाली, आता मी तुमचीच मुलगी आहे. माझ्यामुळे तुमचा मुलगा गेला, आमच्या प्रेमामुळे तुमचा मुलगा गेला. आता मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, नेहमी तुमच्याच सोबत राहील. पण तिच्या मनात अजून एक भीती होती. माझा लहान भाऊ अल्पवयीन आहे, तो जेलमधून लवकरच सुटेल. तो म्हणाला होता की सक्षमच्या कुटुंबालाही सोडणार नाही. म्हणूनच तिनं पोलिसांना आणि राज्याला हाक दिली, त्याच्या परिवाराला सुरक्षा द्या. मला माझ्या जीवाची चिंता नाही, पण त्यांना वाचवा. आचल ठाम होती की माझ्या वडिलांना आणि माझ्या भावांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कारण त्यांनी गुन्हा केला. राज्यभर या आवाजाला प्रतिसाद मिळत होता. सोशल मीडियावर आचलच्या धैर्याचं कौतुक, सक्षमच्या आठवणींनी भरलेली पोस्ट आणि कुटुंबानेच केलेल्या कृत्याचा प्रखर निषेध सगळं एकाच वेळी होत होतं. पोलिसांनी आरोप्यांना ताब्यात घेतलं आहे, पण राज्यभर आचलचा आवाज पोहोचू लागला आहे. मला न्याय हवा. माझ्या वडिलांना आणि माझ्या भावांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. सोशल मीडियावर, घराघरात, टीव्हीवरील चर्चांमध्ये एकच प्रश्न घुमत होता की एक बाप इतका कठोर कसा होऊ शकतो? प्रेम करणे गुन्हा आहे का? पण या काळ्या धुरांतून एक प्रकाश दिसत होता. आचलचं धैर्य, तिचं प्रेम, तिची निस्वार्थ भूमिका. सक्षम गेला, पण त्याच्या प्रेमाने आचलला एका निर्धारात बदललं. मी सक्षमचीच आहे आणि त्याचीच राहीन आणि त्याच्यासाठीच लढेन. त्या रात्री आकाशात एक तारा जळत होता, कदाचित सक्षमचाच. आणि खाली पृथ्वीवर आचल त्याचं प्रेम जगण्यासाठी, त्याच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी एकटी पण न डगमगता उभी होती. सक्षम आज या जगात नाही, पण त्यांचं प्रेम आचलच्या रूपाने अजूनही जिवंत आहे. कथा इथेच संपत नाही, कारण ही कथा न्यायाची वाट बघते. सक्षमच्या शांततेला आवाज देणारी आचल आजही उभी आहे, न्याय, सत्य आणि प्रेमासाठी. प्रेमाची ताकद इतकी निर्मळ असते की ती मृत्यूच्या सीमाही पार करते. सक्षम आणि आचलची ही कथा आपल्याला शिकवून जाते की खरे नाते शरीराने नाही तर आत्म्याने जोडलेलं असतं. समाजाचे रूढी, परंपरा, भीती, दबाव हे सर्व प्रेमाच्या पवित्रतेसमोर क्षणभंगुर ठरतात. कोणाचं आयुष्य हिरावून घेऊन प्रतिष्ठा वाचत नाही, पण प्रेमासाठी जगणं आणि प्रेमासाठी उभं राहणं मात्र आयुष्याला अर्थ देऊन जातं. प्रेम सुंदर असतं, पण तेवढंच आपल्या आईवडिलांचं मोलही अनमोल असतं. ज्यांनी आपल्याला वाढवलं, ज्यांनी आपल्याला घडवलं, जपलं, त्यांच्या मनातील भावना समजून घेणंही तितकंच प्रेमा इतकं महत्त्वाचं आहे. प्रेमात पडताना आपल्या हक्कांचा विचार करावा,
पण त्याच वेळी आईवडिलांच्या स्वप्नांचा आदरही करावा. संवाद, समजूत आणि विश्वास हे असे पूल आहेत जे प्रेम आणि कुटुंब यांना एकत्र ठेवू शकतात. कारण शेवटी प्रेम जिंकलं पाहिजे, पण नाती देखील तुटली नाहीत पाहिजे. आपण बदलू शकतो, तर अशा कथा पुन्हा घडणारच नाहीत. तुम्हाला काय वाटतं? आचलबद्दल वाईट वाटणं साहजिक आहे, पण इथे वडिलांची, घरच्यांची ही चूक आहे का? त्यांना खरंच शिक्षा व्हायला हवी का? आई वडील म्हणून ते चुकीचे आहेत का? प्रेमासाठी ती ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय त्यांनाच विसरत आहे का? नेमकी चूक कुणाची, शिक्षा कुणाला व्हायला हवी? याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कॉमेंटमध्ये नक्की द्या. तुम्हाला या घटनेबद्दल काय काय वाटतं ते खरं खाली कॉमेंटमध्ये लिहा. बाकी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.